महाराष्ट्र राज्याच्या राज्यमंत्री आदरणीय मेघना दिदी पालकमंत्री यांच्या नेतृत्वाखाली भाजप पक्षाने आम्हाला आणि कांगणे साहेबांना जी उमेदवारी दिली त्याचे आम्ही नॉमिनेशन आज दाखल केलेले आहेत। आमच्या विरोधी पार्टीकडून बाहेरील उमेदवार लादल्यामुळे व आम्ही भूमिपुत्र असल्यामुळे आम्हाला 100% विजयाची खात्री आहे। आमच्या आई मंडोदरी माधवराव कांगणे यांना आपल्या जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा या जिल्ह्याचे माजी आमदार रामप्रसादजी बोर्डीकर साहेब यांनी आमच्यावर विश्वास ठेवून जे कामाचा आढावा घेतला, कार्यकर्त्यांकडून सर्व माहिती घेतली आणि आमच्या दोघांवर आणि तिकडे संतोष ढोणे या तिघावर जी जिम्मेदारी दिली त्याला आम्ही सार्थक करण्याचा प्रयत्न 100% करू आणि जनताही आम्हाला 100% सहकार्य करणार। साहेबाचा आदेश महत्त्वाचा आहे, मेघनादीचा आदेश महत्त्वाचा आहे। आम्हाला माणूस नाही, काही नाही, आम्हाला फक्त निशाणी कमळ आहे। कमळ कसं निवडून येईल आणि दिदी जे काय विकास करत आहेत त्या विकासावरती आम्ही निवडणूक लढवणार आहेत। इथं उमेदवार महत्त्वाचा नसून साहेबाचे विचार आणि भारतीय जनता पार्टीचे विचार महत्त्वाचे आहेत। कारण त्यांना स्थानिक उमेदवार भेटलाच नाही, कारण आमचे जे दादाचं घराणं आहे इतकं तुल्यबळ घराणं आहे, त्यांचं पहिल्यापासून 40 वर्षापासून काम त्या सर्कलमध्ये आहे, त्यामुळे त्यांच्यासमोर उभं राहायलाच कोणी तयार नव्हतं, म्हणून त्यांनी नाईलाजाने बाहेरचा उमेदवार मागवला। माझं नाव चर्चेमध्ये होतं, साहेबही मला म्हणले होतं, पण मी मार्केट कमिटीचा संचालक असल्यामुळे साहेबांनी मला संचालक केल्यामुळे एकच पद आपल्याला दोन कशाला, दुसरे आपले सहकारी जर समोर गेले तर उलट चांगलं आहे। त्यामुळे मी स्वतःहून साहेबांना सांगितलं, यांना सांगितलं की दुसऱ्यांना कोणाला तरी संधी द्या। नाही, भारतीय जनता पार्टी असा हा पक्ष आहे। आपण काल परवा जे नितीन नवीन जे राष्ट्रीय अध्यक्ष झाले अतिशय कमी वयाचे झाले, म्हणजे भारतीय जनता पार्टी हा घराण्यामध्ये तिकीट देत नाही तर नवीन काय ते आता आपण आपली नगरपालिका जिंतूर झाली, नगरपालिकेमध्ये सन्माननीय बोर्डीकर साहेबांच्या घरामधला एकही उमेदवार नव्हता, त्यामुळे भारतीय जनता पार्टी त्याच्यापासून दूर आहे।